नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बाळाला जन्म दिला, प्रसूतीनंतर त्रास वाढला, रक्त चढवलं आणि 3 दिवसात महिलेचा मृत्यू. पंढरपुरात काय घडलं? गर्भवती महिलेची प्रसूती झाली, त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. त्यामुळे डॉक्टरांनी कुटुंबाला तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगितले. त्यानंतर तिला रक्त चढवण्यात आलं. मात्र रक्त चढवल्यानंतर तिचा त्रास आणखीनच वाढत गेला आणि 3 दिवस मृत्यूला झुंज दिल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने पंढरपुरात एकच खळबळ माजली आहे. तर कुटुंबाने रक्तगट पुरवणाऱ्या संस्थेवर गंभीर आरोप केला आहे. सध्या या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत. पंढरपूर शहरातील लिंक रोड येथील एका खासगी दवाखान्यामध्ये 2-3 दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील आरती सूरज चव्हाण वय 22 या महिलेला दुसऱ्या बाळंतपणासाठी दाखल करण्यात आलं होतं. सदरची महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांना रक्त कमी असल्याने तिला रक्त चढवण्याची गरज असल्याचं सांगितलं. महिलेची प्रसूती होण्यापूर्वीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिच्यासाठी रक्त आणण्यास सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे कुटुंबाने एका ब्लड बँक स्टोरेज येथून ओ पॉझिटिव्ह रक्त आणून ठेवलं होतं. परंतु डॉक्टरांनी रक्त चढवल्यानंतर बाळंतीण महिलेला जास्त त्रास सुरू झाला. त्यामुळे डॉक्टरांनी तिला सोलापूर येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचारास घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्या महिलेच्या नातेवाईकांनी सोलापूर येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केलं. तिथेही तिला रक्त चढवण्यात आलं. परंतु 3 दिवसानंतर तिचा त्रास काही कमी होत नव्हता. तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आले की ब्लड बँकेने चुकीच्या रक्तगटाची पिशवी दिली. तिला चुकीचं रक्त चढवल्यामुळे तिचा त्रास वाढला होता. त्यानंतर गुरुवारी 4 डिसेंबर रोजी दुपारी सोलापूर येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू असताना आरतीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबाने एकच आक्रोश केला. आरतीच्या जाण्याने 3 दिवसाचं बाळ मायेला मुकलं आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.